नमस्कार मित्रांनो, वर्षभरात 3 नवरात्र असते। चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी म्हणजे शाकंभरी नवरात्र। तर चैत्र नवरात्र ही गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असते, तर दुसरी शारदीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असते। तर शाकंभरी नवरात्र ही पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते। चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र हे सर्वांना माहितीच असते, पण शाकंभरी नवरात्र फार कमी लोकांना माहित असते। त्याचबद्दल आपण ही माहिती जाणून घेणार आहोत। या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे, पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। आता ही शाकंभरी नवरात्र का साजरी केली जाते, तर हा एक आई जगदंबेचा एक जागर असतो, म्हणून आपल्याला देवीची सेवा करायची आहे। बघा, पौष शुद्ध सप्तमी ते शाकंभरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे 7 जानेवारी ते 13 जानेवारी पर्यंत आपल्याला यांची पूजाविधी करायची आहे। बघा, यांची सर्व पूजाविधी आपल्याला नवरात्रीसारखी घरातच करायची आहे। काही घरात शारदीय नवरात्र साजरी केली जाते, पण खरं तर ही पण आपल्याला नवरात्र साजरी केली गेली पाहिजे। असं म्हटलं जातं की देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण यांच्या घरात शाकंभरी देवी ही त्यांची कुलदेवी आहे। याच देवीचे दुसरे नाव वनशंकरी असे सुद्धा आहे। त्यात देवी बनशंकरी ही विजापुरात बनावी नावाच्या एका गावात देवीचं मंदिर आहे। या काळात तिथे खूप मोठा रथ उत्सव साजरा केला जातो आणि वर्षभर दर शुक्रवारी तिथे पालखी काढली जाते। देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा अशी आहे की एकदा आपल्या देशात भरपूर वर्ष पाऊस पडला नाही आणि लोक तरफडून प्राण सोडू लागले। त्यांच्या या स्थितीला पाहून देवीला दया आली आणि देवीने आपल्या शरीरातील तऱ्हेतऱ्हेचे फळांची भाज्यांची उत्पत्ती केली आणि देवीच्या ह्या वर्णातून देवीने लोकांना या संकटातून बाहेर काढले, म्हणून या देवीचे नाव शाकंभरी देवी ओळखले जाते। आणि अजूनही दुसरी एक कथा अशी आहे की शाकंभरी देवी तिसरी कोणी नसून माता पार्वती आहे। दुसरी कथा अशी आहे की भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी पार्वती मातेने वनात जाऊन तपश्चर्या केली होती, म्हणून त्यांना वनशंकरी असे नाव पडलं आहे। बघा, 7 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता। भलेही तुम्ही घटस्थापना की बसवा अगर नका बसू, पण आपण रोज देवपूजा करतो। या काळात आई भगवतीची सेवा करायची आहे। तुमच्या घरात कुलदेवीची मूर्ती, फोटो काहीही असेल तर त्याची पूजा करायची आहे। अखंड दीप प्रज्वलन करायचे आहे, म्हणजे जसे की आपण शारदीय नवरात्रामध्ये दीप प्रज्वलन करत असतो, तसेच ह्या नवरात्रातही आपल्याला दीप प्रज्वलन करायचे आहे। दिवा लावून आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे। तुमची देवी कुठलीही असो, पण आपल्याला त्या कुलदेवीची सेवा करायची आहे। आणि ती सेवा कोणती आहे, चला ते पाहू। बघा, या काळात दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे। होता होईल तुमच्याकडून 11 करा, 5 करा, 3 करा, जेवढे होतील तेवढे करा, नाहीतर एक तरी पाठ आपल्याकडून झालाच पाहिजे। त्याचबरोबर सिद्ध कुंचिका स्तोत्रमचे आपल्याला 11 वेळेला पठण करायचे आहे। हेही तुम्ही 11 वेळेला करा, 5 वेळेला करा, 3 वेळेला करा, जेवढे होतील तेवढे करणं अतिउत्तम। जर तुमच्याकडून दुर्गा सप्तशतीचे पाठ जरी झाला नाही तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचे पाठ नक्की करा। त्याचबरोबर कुलदेवतेच्या मूर्तीवर, फोटोवर कुंकुमार्जन करावं, तसेच श्रीयंत्रावरही कुंकुमार्जन करावं। श्री सुक्तमचा 11 वेळेला, 3 वेळेला, 5 वेळेला, होता होईल जितका वेळेला तुम्हाला जमेल तितका वेळेला तुम्ही स्तोत्राचा पठण करावं। तसेच तुम्हाला जेवढी जमेल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे। दिवस, रात्र, दुपार कधीही तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे। सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही करू शकता। बघा, जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा करा, कारण की वर्षभर आपण कष्ट करतो, काम करतो, पण हे जे काही ठराविक दिवस असते ना, त्या दिवसाला आपल्याला देवाला वेळ दिला गेलाच पाहिजे। त्यातली त्यात कुलदेवतेची सेवा करणं अतिशय उत्तम आहे आपल्या सर्वांसाठी। त्याचबरोबर आपल्याला एक माळ 99 मंत्राची जपायची आहे। तसेच
तसेच जवळपासच्या केंद्रात पाठ करण्यासाठी जमलं तर नक्की जा. सामूहिक सेवेचं फळ आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं. ज्या काही ह्या कुलदेवीच्या सेवा सांगितल्या गेल्या आहेत त्या तुम्ही आवर्जून करा. बघा तुम्हाला किती सुंदर असं याचं फळ भेटणार आहे. तर याचे नियम अटी काय आहेत ते पाहूया. या काळात मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे. या काळामध्ये मांसाहार करू नका. तसेच ब्रह्मचार्यतेचे पालन करा. या काळात घरात कलेश, भांडण, कटकटी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. घरात शांतता ठेवायची आहे. बघा हे सर्व नियम अटी आपल्याला पाळले गेले पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही नक्की करू शकता. जेवढा वेळ भेटेल तेवढा तुम्ही पठण करू शकता. अशी ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.